बापू आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर अभितळे हे मात्र आपल्याला बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. कारण की या दोन्ही संघांचा प्रवास जर बघितला ना तर आतापर्यंत आपण बघतोय की ते म्हणतात ना थोडासा आंबट गोड खालीवरती अशाच प्रकारचा राहिलाय. कभी खुशी कभी गम, कधी विजय मिळवलाय, कधी जर बघितलं तर सामने गमावलेत. बट या मॅचमध्ये दोन्ही संघांचा प्रयत्न राहील की एक चांगला खेळ दाखवावा आणि स्कोर कार्डवर जर बघितलं तर 2 पॉईंट का होईना पॉईंट्स टेबलवरती या मॅचमधनं मिळवावे आणि ते लावावेत. कारण की पॉईंट्स टेबल मात्र सध्याच्या घडीला फार इंटरेस्टिंग मोडवरती आहे. आज आपण बघतोय ए ग्रुपचे सामने, उद्या देखील ए ग्रुप पाहायला मिळेल. परवापासून जर बघितलं तर बी ग्रुपचे सामने सुरू होतील. तर सध्याच्या घडीला ए ग्रुप मात्र फार चर्चेत आहे. चला बॅटर्स रेडी आहे, गोलंदाज रेडी आहे, बाळू सर रेडी आहे आणि बाळू सरांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पहिला चेंडू यावेळेस जर बघितलं तर पाय पकडण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र काय घडतंय, यस नो हडबडी गडबडी आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने इथे सुरुवात होतीये या सामन्याची. आनंद बोडरे यांची आपण चर्चा करत होतो, काय गोलंदाजी केली होती सकाळी आपण बघितलं. अतिशय जर बघितलं तर सटीक मारा, मला वाटतं 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये काहीतरी 2 का 3च धावा खर्च करत 4 गडी मात्र त्यांनी बाद केले होते. इथे देखील स्विंग अँड मिस आणि नवीन चेंडूने जर बघितलं ना तर खास परेशान करतात आहे बॅटर्सला. कारण की बघा 5 ओव्हरच्या मॅचेस आहे, त्यामध्ये जर बघितलं तर नवीन चेंडू तर बॉल जर बघितलं तर 3ऱ्या-4थ्या षटकापर्यंत जातानीच ऑलमोस्ट एवढा काही खास रोल होत नाहीये. बट आनंद यांनी नवीन चेंडूने मात्र खास प्रभावित केलंय. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक्स पॉइंटला, तिकडे मात्र फिल्डर ताईंना डायरेक्ट हिट नाही. धावस्वरूपी जर बघितलं तर पहिली धाव इथे मात्र स्कोर कार्ड लागताना आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक जे मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जसं की आपण बोललोच, माळशिरस तालुक्यामध्ये प्रीमियर लीगची प्रथा आहे आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर स्पर्धा कुठेही असू द्या, अकलूजला असू द्या, वेळापूरला असू द्या किंवा इतर कोणत्या ठिकाणी असू द्या, प्रेक्षक मात्र आसपासच्या जागेहून कसे का होईना तालुक्यातनं ते मैदान गाठतातच सामने बघण्यासाठी. आणि इथे देखील आपल्याला तेच होताना पाहायला मिळत आहे. आसपासच्या जर बघितलं तर विभागांमधनं, गावांमधनं प्रेक्षक दाखल होतात आहे. चांगला चेंडू वा भाई वा, लेफ्टीला तर लेफ्टीला बट राईटीला देखील मात्र इथे शांती ठेवलाय आनंद बोडरे. जबरदस्त कामगिरी, फॉर्म मात्र मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूचा बोलतोय. जर्सी क्रमांक 44. इथे देखील स्लॅश करण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी जर बघितलं तर इथे मात्र बाळू सर आम्हाला कळवतील की अवंतरच्या स्वरूपात 1 धाव मात्र इथे जुळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने वाढतीये आणि धावस्वरूपी आपण बघतोय 2 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात करून दिली आनंद यांनी, अद्यापही मोठा फटका कन्सिडर केलेला नाहीयेत. यावेळेस चेंडूच्या रीच पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बट मला असं वाटतंय आनंद ठरवूनच आलेत की बॉल टाकायचा आहे तर सरळ कीपरच्या हातामध्ये टाकायचा आहे. बॅट आणि बॉलचा जर बघितला तर कुठल्याच प्रकारचा संपर्क अद्यापही तेवढा खास झालेला नाहीये. चांगली गोलंदाजी, टाईट लाईन अँड लेंथ. इथे मात्र बॅटची कड लागेल, फ्लाइंग स्लिपचा खेळाडू, तिकडे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र सरळ वाईडिश थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळू सर आपल्याच अंदाजात इथे कळवत आहे, घ्या आमदार चषकाचा 4 चौकार. बॅटची कड लागली आणि खेळाडूने जर बघितलं तर तिथे थोडंसं फंबल केलं आणि तसाच चेंडू मात्र सरळ मैदानाच्या बाहेर पसार झाला. रन संख्या मात्र 6 धावेंवर लागताना आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हर 6 रन, बिनगडीबाजी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मात्र स्वागत राहील. आणि काल आपण बघितलं आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ देखील पार पडला होता. कालचे सामने देखील अतिशय चांगल्यारीत्या झालेले त्याचा आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर आजही आपण बघतोय 5 सामने, अर्धा खेळ आजच्या जर बघितला तर दिवसाचा पूर्ण आहे. आता मात्र संध्याकाळचं सत्र आणि 5 सामने संध्याकाळच्या सत्रातही आहे आणि त्यातीलच हा एक सामना क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अजून एक नाव जे मात्र सध्याच्या घडीला या आमदार चषकामध्ये आपल्या गोलंदाजीने चर्चेत आलंय, छोटू बोडरे आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले पाहायला मिळतील. काल काय गोलंदाजी केली होती. नक्कीच अक्षय यांनी 1-2 तिखट प्रहार केले कालच्या सामन्यामध्ये छोटू यांच्या विरोधात, बट काही चेंडू जर बघितलं ना तर प्रश्न मात्र फार अवघड विचारले होते छोटूने आणि अंततः त्यांची विकेटही मिळवली होती. यावेळेस बॅटचा फेस ओपन करून समोरच्या दिशेने सीधी बात, नो बकवास, सरळ मात्र चेंडू करतोय पलायन सीमारेषा पार आणि हा मात्र इथे येतोय गरजेचा क्वालिटी चौकार. पुढे टाकला होता आणि बॅटचा फेस ओपन करून डाऊन दी ग्राउंड मात्र खेळून काढला. आणि बघा एखादा लेफ्टी बॅटर जेव्हा बॅटचा फेस ओपन करून समोर व्ही मध्ये फटका खेळतो ना, अतिशय सुंदर, ते म्हणजे एक फोटो फ्रेम वाला मुवमेंट असतो
आणि तोच मात्र बापू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. रन संख्या वाढतीये 10 धावा स्कोर कार्डवर. छोटूचं स्वागत आहे. यावेळेस इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न आहे. डीप पॉइंट क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतील. तोपर्यंत 2 धावा नाही म्हणता म्हणता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फुलर यांचा बॉल टाकला होता, इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न केला आणि यस स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर वेळापूरचे उपसरपंच बापू बुंगुसकर यांना देखील आपण बघतोय आणि यांच्याकडनं खाशा आशा आकांक्षा आहेत प्रेक्षकांना की टीमचा काही रिझल्ट येऊ पण यांचा परफॉर्मन्स दर्जेदार झाला पाहिजे. आणि इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न आहे आणि डीप एक्सच्या कव्हरची कोंडी फोडली आहे. उपसरपंच साहेबांची बॅटिंग सध्याच्या घडीला मात्र कडक एवढंच म्हणावं लागेल. आणि बघा इथे आम्हाला प्रेक्षक कळवतात की उपसरपंच आणि सरपंच जर बघितलं तर ऑलमोस्ट एका टीम मध्ये आहे. तर तुम्ही वेळापूरमध्ये जाऊन कोणालाही विचारलं की भाऊ सपोर्ट कोणाला आहे ते म्हणतील कोणी जिंको कोणी हारो, आमच्या या 2 माणसांची बॅटिंग आणि परफॉर्मन्स मात्र नंबर 1 झाला पाहिजे. आणि सध्या तरी जर बघितलं तर बापू मुंगुसकर जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कहर करताना पाहायला मिळतात आहे. नाही म्हणता म्हणता 6 बॉलमध्ये 11 वरती ते देखील पोहोचलेत. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न आहे. मागच्या दिशेने मात्र इकडे फिल्डर आहेत. आणि बघा एक वेगळी अजून एक चुरस जी मात्र या मॅच मध्ये ती म्हणजे पिलीव वर्सेस पिलीव. कारण की प्रामुख्याने आपण बघतो माळशिरस तालुक्यामध्ये प्रीमियर लीगचं क्रिकेट तर आहेच, बट ग्राउंडवाईजचं क्रिकेट तेवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. आणि जनरली आपण बघतो की प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये देखील संघ पाहायला मिळतात. ती जी एक बुलेट उभी आहे ती माग, ती बुलेटचा जर बघितला तर लाईट चालू आहे माग, ती बुलेट उभी आहे तिथं. बाळू सर कीपरच्या पाठीमाग यस ओके शाईन आहे थँक्यू. आम्हाला बुलेटच वाटली एक वेळेस. रन संख्या 18 रन 18 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. या स्पर्धेतही संघ मालकाला आपण बघतोय विजेता संघ मालक जो राहील या स्पर्धेमध्ये होंडा शाईन तेही मात्र घेऊन जाणार आहे. तेही मात्र एक चांगला उपक्रम माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक स्पर्धेत आपल्याला पाहायलाच मिळतो. डाऊन दी ग्राउंड हो क्या बात है यार. आणि इकडे काय फटका फसतोय. राशीद यांचे प्रयत्न पुरेपूर इथे कॉन्फिडन्स देऊन जातात आहे समोरच्या टीमला अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण की कनेक्शन जर बघितलं तर प्रॉपर झालं होतं. मला असं वाटतंय हवेचा प्रभाव इथे मात्र पुरेपूर छाप सोडून गेला. कारण की चेंडू चांगल्यारीत्या मिडलही केला, समोरच्या दिशेने फटका खेळला, बट राशीद नक्कीच हेही लोकल बॉय आहेत या मैदानाचे. आणि राशीदने मात्र उपसरपंच साहेबांचा एक जबरदस्त झेल टिपलाय आणि बापू यांना मात्र इथे परतावं लागेल. धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद धक्का क्रमांक 1 18च्या स्कोर वरती. आणि बघा तुम्हाला कालपासून एक सूचना आहे जी मात्र आपण वारंवार सांगतोय की 30 यार्ड सोडायच्या आधी तुमचा दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहिजे. कारण की काल आपण बघितलं वेळेअभावी काही कारणास्तव जर बघितलं तर एक मॅच आपली राहिलेली जी आपण उद्या घेतोय, तर आज तसं काही होता कामा नये. कारण की आज सर्व ऑन टाइम सुरू आहे. तुम्ही देखील आतापर्यंत वेळ चांगल्यारीत्या मॅनेज केलाय. 5 सव्वा 5 झाले आणि ऑलमोस्ट 6वी मॅच सुरू देखील झाली आहे. तर आशा करतो की मॅचेस वेळेतही संपतील आणि तुम्ही मात्र वेळेचं सहकार्य कराल. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. रन संख्या 18 एक गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आनंद बोडरे. फुलाल्यांचा बॉल यावेळेस मात्र लोअर फुटचा चेंडू कन्वर्ट केलाय. फिल्डर मात्र इकडे आहेत. राशीद पुरेपूर जर बघितलं तर या खेळाडूला अंदाज आहे या मैदानाचा की कुठे कसा काय चेंडू येतो. कारण की हे देखील याच मैदानाचे लोकल खेळाडू आहेत आणि खासे प्रेक्षक आपण बघतोय की लोकल खेळाडूंना बघण्यासाठी जर बघितलं नाही तर इथे आतुरच राहतात. यावेळेस मात्र अवघड प्रश्न विचारला. हालाकी टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय समोरून मात्र एक चांगला बाउन्स घेत चेंडू कीपरकडे गेला आणि डॉट बॉल जी मात्र सुरुवात करतोय. ओहो हो 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 याही वेळेस बॅट आणि बॉल मध्ये जर बघितलं तर कुठलाच काही संपर्क नाही. जबरदस्त कामगिरी. पहिल्या चेंडूवर नक्कीच सिंगल आलं, बट त्याच्यानंतर जर बघितलं तर बॉलर टू कीपर आनंद बोडरे. जबरदस्त कामगिरी. इथे देखील आपण बघतोय काय चेंडू आहे. क्या बात आहे. टाळ्या मात्र मैदानाच्या आतमध्ये वाजतात आहे महेंद्रा एंटरप्राइजेस कडनं. कारण की त्यांना माहिती आहे की त्यांचा हुकमी इक्का प्रत्येक मॅच मध्ये त्यांच्यासाठी काही का होईना मात्र परफॉर्मन्स देतोय. याही मॅच मध्ये आतापर्यंत 10 बॉलचा स्पेल टाकलाय. विकेट नाही मिळाली, बट इकॉनॉमिकल राहिलेत आनंद. याही वेळेस पायाचा वेध घेतलाय
हालाकी फिल्डर मात्र तिकडनं फार लांबवरनं येतात आहे. ऑलमोस्ट स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जाईल आणि 2 धावा तिकडे मात्र चोरल्या जातात. कारण की ऑलमोस्ट आपण बघतोय खेळाडू डीप मिड विकेटवर आले आणि पंचांचा इशारा, बाळू सरांचा इशारा, 1 शॉट. तर 1 धाव मात्र इथे केवळ आणि केवळ मिळेल. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 20 वरती 1. ओहो, यावेळेस मात्र उडवलाय. काऊ कॉर्नरचा खेळाडू इंटरेस्टेड आहे आणि इकडे मात्र काय प्रेक्षक जे काय आहे ते उत्तर सांगतात आहे. कारण की पाय जर बघितला ना तर टच करून गेला होता बाउंड्री लाईनला. यस, पंचांचा देखील मैदानाच्या आतमध्ये इशारा आलाय. शेवटच्या बॉलवर आलाय गारगुंडा. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 26 रन, 1 गडी बाद. यस, 6च आहे. कारण की ऑलमोस्ट आपण बघितलं होतं पाय जेव्हा त्यांनी हातात चेंडू घेतला, ऑलमोस्ट कॅच केला, तेव्हा मात्र एक पाय जर बघितलं तर पुरेपूर क्लिअर बाउंड्री लाईनवर होता आणि तिथे मात्र षटकाराच्या मदतीने षटक संपलंय. 3 ओव्हर 26, 1 गडी बाद, 8 धावा. शेवट मात्र नक्कीच षटकाराने झाला. बट धावा स्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हर मध्ये 26 रन, 1 गडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिती आहे. आणि मला असं वाटतंय गोलंदाजी मार्कवर आता एक युवा प्रतिभावंत गोलंदाज कविराज, ज्यांना मात्र 5 रन केलं जात आहे. कविराज पाटील. सकाळी देखील कविराजने फार प्रभावित केलं होतं. आणि बघा माळशिरस तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर खास करून युवा गोलंदाजांची मात्र एक फॅक्टरीच राहिली आहे. कारण की समर्थ कोळेकर यांना आपण बघतो, रोहन यांना आपण बघतो, त्याच्यानंतर अनेक खेळाडू इतरही आहे. कविराज यांचं देखील मी नाव घेईल. गोलंदाज जर बघितले ना या तालुक्यामध्ये एक पेक्षा एक पाहायला मिळतात आहे. कारण की माळशिरस तालुक्याने जर बघितलं तर नेहमीच आपण बघतोय चांगले चांगले खेळाडू दिले. इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही. कृष्णा पवार जे नाव आपण बघतो, माळीनगर पासून तर थेट दादोजी कोंडदेव स्टेडियम ISPL पर्यंत पोहोचलंय. इतर जर बघितलं तर अक्षय बोडरे यांना आपण बघतो, सातत्याने स्पर्धा खेळत असतात आयकॉन लेवलच्या. तालुक्याचं क्रिकेट नेहमी मात्र चर्चेतच राहतं आणि इथे मात्र कविराज आलेत. पहिल्याच बॉलवर थोडासा आखूड टप्प्याचा बॉल, बट अतिशय चांगल्यारीत्या त्याला इकडे कन्वर्ट केलंय. आणि अभिषेक यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर इथे रन संख्या वाढत असताना चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर पुढे जातीये. 30 धावा मात्र इथे स्कोर कार्डवरती लागतील आणि काही का होईना प्रयत्न सुरू आहे इथे सोमनाथ भैस 11 पिलीव या संघाचा की 50-55 स्कोर कार्डवर लावले जावे. कारण की महेंद्रा एंटरप्राइजेस सकाळी आपण बघितलं एक मॅच जिंकून इथपर्यंत पोहोचली आहे. रन संख्या 30 रन आहे. 30 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. इटा देखिए, ओहो क्या बात है, क्या मस्ती और क्या धूम. ये लगा डीप स्क्वेअर लेग की तरफ, शाकला का बूम बूम. बॅक टू बॅक 2 प्रहार अभिषेकच्या बॅटमधनं. आणि कविराज यांच्या विरोधात जर बघितलं तर सध्याच्या घडीला षटकार चौकारांचा राज करतात आहे अभिषेक. आपण आधी चर्चा केली, प्रीमियर लीगची स्पर्धा म्हटलं मंडळी की हिरो बनण्याची संधी प्रत्येकाला असते. 7 मॅचेस प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर संधी मात्र प्रत्येकाला मिळते. आता ते तुमच्यावर आहे की तुम्ही तुमच्या संघासाठी कशारीत्या हिरो बनतात आहे. आज मात्र नक्कीच म्हणावं लागेल की सोमनाथ भैस 11 पिलीव या संघाकडनं अभिषेकने आतापर्यंत तरी हिरोईक कामगिरी केली आहे. रन संख्या 36, 36 फॉर 1. पुढचा चेंडू याही वेळेस जलवाई जुंबेश डीप मिड विकेटला टार्गेट केलंय. अरे वाडा कोणाचाही असो, इथे मात्र अभिषेक म्हणतात आहे की राडा माझाच असणार. 1 चौकार आणि त्याच्या पाठोपाठ जर बघितलं तर 2 षटकार. समा मात्र मैदानाच्या आतमध्ये बांधलाय. संध्याकाळचं सत्र मात्र सध्याच्या घडीला अभिषेकच्या नावावरती राहत आहे. रन संख्या उसळी घेत असताना ऑलमोस्ट आपण बघतोय 42 धावा या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर लागतात आहे. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि त्याला जर बघितलं तर स्टँड अँड डिलिव्हर्ड. यावरनं कळतंय की त्या खेळाडूच्या फोरआर्म्स मध्ये किती ताकद आहे. शॉर्ट आर्म जॅब सरळ मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने. प्रेक्षकांना बनवलंय दर्शक आणि दर्शकांना बनवलंय दिवाना. इथे देखील क्या बात है, लागोपाठचा 3रा. अरे आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि इथे मात्र मिळतील पुरेपूर 6 धावा. 3 बॉल मध्ये 3 षटकार. नक्कीच पडले झडले बट स्कोर कार्डला उचलून दिले. 48 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 4 बॉल मध्ये या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर तब्बल 22 धावा. अभिषेक 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 8 बॉल मध्ये वाट लावायचं काम केलंय आणि स्कोर कार्डवर जर बघितलं तर 27 धावा लावल्यात. काय बॅटिंग होती है, काय पॉवर हिटिंग होती है. अरे जीवन की इस कर्म भूमि में सब्र तो सभी को करना पड़ता है. ऊपर वाला तो बस लकीरें देता है लेकिन रंग तो हमें ही भरना पड़ता है.
इथे मिस टाइम झालाय फटका आणि इथे मात्र विकेट होईल. क्रिकेट असो की आयुष्य, लालच बुरी बला आहे. नक्कीच स्वतःला एक प्रश्न विचारतील जाता जाता, 22 आल्या होत्या 4 बॉल मध्ये, गरज होती का? बट नो वरीज, मैदानाच्या आतमध्ये ते आहेत, तेच मात्र प्रत्येक प्रश्नाचं उत्तरच देऊ शकतील. फलंदाज बाद आहे. 5व्या चेंडूवर आलाय धक्का आणि 22 धावा काढल्या तरी या षटकामध्ये म्हणावं लागेल मोईन आपलं काम करून तंबूच्या आसऱ्याला ते जात आहे. आणि 48 वर 2 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 48 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. आणि शेवटचा जर बघितला तर या षटकातील बॉल यायचा बाकी आहे. ऑलमोस्ट जर बघितलं तर नाही म्हणता 12.5-13 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने स्कोर कार्ड वरती धावा आहेत. शेवटचे 7 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 62चा आहे. मला वाटतं प्रयत्न करेल सोमनाथ भैस 11 पिलीव इथे की 60+ स्कोर कार्ड वरती लावावे. कारण की सध्या जर बघितलं तर वारं त्या प्रमाणामध्ये शांत झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे जर एखादी चांगली धावत संख्या लावली तर गोलंदाजांनाही मात्र फाईट करण्यासाठी रन संख्या राहील. 48 धावा 2 गडी बाद असताना शेवटचा बॉल. यावेळेस मात्र गुड लेंथला हिट केलाय, मागच्या दिशेने फटका खेळलाय. न्यू बॅटर सचिन जे मात्र आपल्याला बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतील. 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. त्यांनी षटक समाप्तीचा इशारा. 4 ओव्हरच्या अखेरीस 49 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहे. 23 धावा मात्र इथे स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. म्हणजे अतुलजी माने देशमुख साहेब ऑलमोस्ट जर बघितलं तर सकाळी ज्यारित्या त्यांनी एक वक्तव्य केलंच की आयोजन करणं एवढंही सोपं नाहीये. 2 ते 3 किलो वजन ऑलमोस्ट कमीच होऊन जातं म्हणे. पण अजूनही मी म्हणेल साहेब फक्त दुसराच दिवस आहे या टुर्नामेंटचा, अजून आपले 4 ते 5 दिवस पुरेपूर बाकी आहे. बट कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन समितीचं. फार मेहनत मात्र या आयोजनात त्यांनी घेतली आहे. नक्कीच निसर्गराजाने फार त्यांची परीक्षा घेतली खरी, बट अंततः का होईना आयोजन त्यांनी त्यांच्या समोर आणलंच. चला शेवटचा षटक. रशीद जे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. 49 वर 2 स्कोर आणि दोन्ही लोकल खेळाडू आमने सामने. पण इथे जर बघितलं तर रशीद यांनी अप्पर हँड काढलाय. फलंदाज राहिलेत बाद. 49च्या स्कोर वरती लागतोय तिसरा धक्का. रशीदला मात्र इथे मिळते विकेट. फलंदाज बाद राहील. चला बॅटर थोडस मात्र पाय उचला. खेळाडू 30 यार्ड सोडायच्या आधी जर बघितलं तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचंय, कारण की वेळेत सर्व सामने खेळवायचे. इतरही सामने आपल्याला यानंतर आहेत. सो प्लीज थोडस मात्र वेळ वाचवत चला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंद्रजीत जे मात्र फलंदाजीसाठी दाखल होत असताना इंद्रजीत सावंत. चला इंद्रजीत थोडस मात्र आपण आपल्या लॉंग अँड स्ट्रॉंग पायाने विकेट पर्यंत जर बघितलं तर लवकर मार्च करायचा आहे, कारण की 5 बॉल बाकी आहेत. जबरदस्त वातावरण पाहायला मिळत आहे. फ्लड लाईट्स त्याचबरोबर जर बघितलं तर मैदानावरची ही हिरवळ आणि सर्व प्रेक्षक जे मात्र मनमुराद आनंद घेतात. जसं की आपण वारंवार सांगतो, कोणी गाडीत बसलंय, कोणी मांडी घालून मैदानावर बसलंय, कोणी सायकलवर बसलंय, कोणी 2 व्हीलरवर बसलंय. पण प्रत्येकाचा प्रामाणिक प्रयत्न हा आहे की आपल्याला मॅचेस बघायच्या, मॅचेसचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. हे तालुक्याचं क्रिकेट आहे. तालुक्याचे सुपरस्टार आपल्या समोर खेळतात आहे. येणाऱ्या काळात जर बघितलं तर जसा सीझन सुरू होईल अजूनही स्पर्धा आपल्या भेटीला येतील. बट नो डाऊट सध्याच्या घडीला जर बघितलं तर हे आयोजन वेळापूर आमदार चषकाचं सर्वांचीच मनं जिंकतंय. उडवला इथे देखील इंद्रजीत. मिस टाइम आहे फटका. फिल्डर मात्र चेंडूच्या खाली आणि इकडे मात्र झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. आणि इथे मात्र आपण काय बघतोय, ऑलमोस्ट 2 बॉल मध्ये जर बघितलं तर 2 स्ट्राईक केलेल्या आहेत. आणि आता मात्र हॅट्रिकची संधी. आणि किती गोलंदाज असे झालेत मोईन या स्पर्धेमध्ये आपण कालपासून बघतोय. मला असं वाटतं 4 ते 5 वेळेस आज झालं की गोलंदाजांनी 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतलाय. त्यातील एकदाच कन्वर्ट झालेला आहे. आणि आता बघूयात इथे काही संधी आहे की नाही. इथे संधी तर आहे, बट संधीचं सोनं होईल की नाही. चला बॅटर थोडंसं मात्र वेळ वाचवा. 2 बॉलमध्ये 2 विकेट आलाय. एकीकडे आपण विचार करत होतो टीम सोमनाथ भैस 11 ज्यारित्या मागच्या ओव्हरमध्ये 23 धावा त्यांनी आल्या की 60-62चा विचार केला जाऊ शकतो का. पण इथे तरी महेंद्र एंटरप्राइजेस म्हणतात की 60-62 भाऊ आमचा प्रयत्न आहे तर 55च्या खाली थांबवायचा. तर बघूयात आता गोलंदाजाचा विजय होईल की फलंदाजांचा विजय होईल आणि काय टार्गेट इथे मात्र महेंद्र एंटरप्राइजेस पिलीव या संघासमोर राहील ते. शेवटचे 4 बॉल मात्र या डावातील यायची बाकी. वेळेअभावी आज आपण सर्व सामने 5-5 षटकांचे जे मात्र तुमच्या समोर खेळवतोय. 49 for 4. आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न यावेळेस जर बघितला तर कीपरने चेंडू चांगल्यारीत्या गॅदर केला आणि इकडे काय हडबडी गडबडी आणि 1 धावेचं नुकसान. 50 धावा इथे मात्र स्कोर कार्ड वरती लागतात आहे. बाळू सरांचा इशारा इथे मात्र येतोय 22चा आणि यस या 22च्या मदतीने 50 ऑन दी बोर्ड. वाईडच्या रिगार्ड मध्ये इथे मात्र बॅटिंग टीमने रेफरल घेतलाय.
तिसरे पंच नक्कीच इथे मात्र शहानिशा करतील आणि जो काही निर्णय राहील तो मात्र त्यांच्या माध्यमातून स्पष्ट केला जाईल. यासाठी जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट इथे आयोजन समितीने मेकश्योर केली की बेस्ट असावी. यूट्यूब लाईव्ह देखील आपण बघतोय. भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातली टेनिस बॉल क्रिकेटची नंबर 1 वाहिनी अर्थात tenniscricket.in च्या माध्यमातून हे सर्व सामने जर बघितलं तर लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. प्रत्येक जर बघितलं तर गोष्ट त्यांच्या माध्यमातून मेकश्योर केली जाते की इथे बेस्टच डिलिव्हर केली जावी आणि त्यांचं देखील कौतुक राहील. कारण की सोपं नाही आहे. तासन तास जर बघितलं तर टावरवर बसून राहणं, टावरवर उभं राहणं, प्रत्येक गोष्ट मेकश्योर करणं की चांगल्यारीत्या आली पाहिजे, प्रत्येक गोष्ट मेकश्योर करणं की प्रेक्षकांपर्यंत चांगल्या अँगलने पोहोचली पाहिजे. तर त्यासाठी जर बघितलं तर आमच्या संपूर्ण यूट्यूब लाईव्ह टीमचं देखील मात्र विशेष कौतुक. लीगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी इथे जर बघितलं तर पंचांचा निर्णय आलाय. डॉट बॉलच्या मदतीने 1 धावेच्या मदतीने षटक पुढे जाईल. ऑलमोस्ट 22च्या रूपात ती मात्र धाव जुळताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 चेंडू अजूनही यायचे बाकी आहे. 3 बॉलचा खेळ या डावात यायचा बाकी आहे. 60चा विचार करावा लागेल फलंदाजांना. आणि असं इथे मात्र बाळू सरांना बिझी ठेवलंय. इथे मात्र बाळू सर नक्कीच कळवतात आहे अवंतरच्या स्वरूपात आता 1 धाव घ्या आणि रन संख्या मात्र वाढवा. शगुनचा स्कोर 51 मात्र स्कोर कार्डवर लागलाय. 51 for 4, 51 धावा 4 गडी बाद. इथे स्लॅश करण्याचा प्रयत्न. वाह क्या बात आहे. नजाकत दाखवली आणि एक शब्द असतो क्रिकेटमध्ये जिकडचा तिकडेच मारलाय फटका. आउटसाइड द ऑफचा बॉल फार विड्थ मिळाली आणि त्याला जर बघितलं तर कट करून दिलं सरळ. मात्र डीप पॉइंटच्या दिशेने कोणतीच संधी नव्हती खेळाडूकडे त्या चेंडूला थांबवण्याची आणि चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढली आहे. 5 ऑन दी बोर्ड. शेवटचे 2 बॉल मात्र या मॅचचे यायचे बाकी. एखादा मोठा फटका 60 पार करेल आणि सध्या तरी मला असं वाटतंय विकेटचा कॉलम मात्र इथे वाढेल. नक्कीच 3री विकेट आहे राशीदची या षटकातली. हेही मात्र बघण्यालायक राहील. आणि मी आधीच बोललो राशीद इथले जर बघितलं तर लोकल खेळाडू आहे. या विकेटचा त्यांना अंदाज आहे पुरेपूर आणि तिथे जर बघितलं तर पुरेपूर आपला एक्सपिरियन्स राशीद यांनी वापरला आणि नाही म्हणता 3 गडी इथे मात्र तंबूच्या आसरेला पाठवलेत या षटकामध्ये. चांगली कामगिरी. 55 वर 5 आहे. 5 आणि शेवटचा बॉल. न्यू बॅटर अजित गोरे स्ट्रायकर यांना शेवटचा बॉल या पहिल्या डावातील. ओहो जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे मात्र काय शेवटच्या बॉलला मात्र आपण बघतोय 1 धाव मात्र इथे मिळेल. 1 धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण आणि 22चा इशारा बाळू सरांचा आलाय. तर नाही म्हणता 6 ओव्हरच्या अखेरेस 56 पर्यंत मजल मारलेली आहे आणि टार्गेट मात्र राहील 57चा. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 57 धावा इथे मात्र टार्गेट आहे आणि यानंतरचा सामना दोन्ही टीम्स टॉस साठी चला. यानंतर जो मॅच आपण बघणार आहोत दोन्ही संघांचा नक्कीच कर्णधारांना विनंती आपण मात्र इथे टॉस साठी त्वरितरित्या दाखल व्हायचंय कारण की संपूर्ण दिवसातला जर बघितला तर तो 7वा सामना राहील. तर यानंतरचा जो सामना आहे टीम साई क्रिकेट क्लब श्रीपूर आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे. दोन्ही संघाचे कर्णधार श्री साई क्रिकेट क्लब श्रीपूर आणि स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल की आपण मात्र टॉस साठी त्वरितरित्या दाखल व्हायचंय आणि नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती संपूर्ण दिवसभर आपण बघतोय कालपासून जी मात्र आपल्याला स्पर्धेसाठी पाहायला मिळते. कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आमदार चषक जी मात्र आपल्याला पाहायला मिळते वेळापूरच्या या पालखी तळाच्या मैदानावरती. आणि एक ऐतिहासिक मुवमेंट आहे कारण की लाईफ टाईम स्वरूपाचे परमनंट स्वरूपाचे असे जर बघितलं तर हे फ्लड लाईट सध्या तरी या मैदानावरती लावले गेलेत आणि येणाऱ्या काळात जर बघितलं तर नो डाऊट या फ्लड लाईट्समुळे आपण बघतोय की या भागातलं क्रिकेट फार चर्चेत येणार आहे कारण की इतरही स्पर्धा मात्र फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला तशाही पाहायला मिळतात. बट नाईट क्रिकेटला मात्र एक वेगळं ग्लॅमर आहे कारण की संपूर्ण दिवसभर आपण बघतो प्रेक्षक असो किंवा खेळाडू असो आपल्या कामानिमित्त सर्वच बिझी असतात. पण जेव्हा नाईट क्रिकेट असतं ना मग खेळायची बात येऊ की सामना बघायची बात येऊ प्रत्येक जण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपली हजेरी लावतोच आणि तेच मात्र या स्पर्धेत आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. चला बॅटर्स आपल्याला विनंती आहे थोडंसं मात्र लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. महिंद्रा एंटरप्राइजेस पिलीव आणि पुढच्या मॅचचे दोन्ही कॅप्टन्स थोडंसं मात्र वेळ वाचवा. श्री साई क्रिकेट क्लब आणि स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी मात्र इकडे दाखल व्हायचं आहे. आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. 5-5 षटकांचे मात्र सामने आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीचं हे या मॅचचं समीकरण 30 बॉल 57चा मात्र हा सामना आहे आणि सलामीची जोडी
जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथे महिंद्रा एंटरप्राइजेस संघाकडनं सकाळी चांगली बॅटिंग केली. मी तर म्हणे सकाळी मॅचच चांगली खेळली महिंद्रा एलियम पिलिओ, कारण की कमी धावसंख्येपर्यंत रोखलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर बॅटिंगला आल्यानंतर अतिशय ऑलमोस्ट 13 बॉलमध्ये मॅच संपवला. तर एक कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे की आपण मॅच जिंकून आलेलो आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर सोमनाथ भाईस 11 हा संघ सध्या तरी प्रयत्न करेल की इथे या मॅचमध्ये आपल्याला विजयी शिक्का जो आहे तो मारायचा आहे आणि 2 पॉईंट इथनं मिळवायचे आहे. कारण की पॉईंट्स टेबल सध्या तरी आपण बघतोय फार रंगतदार परिस्थितीत आहे. सामने जर बघितलं तर फार रंगतदार परिस्थितीत आहे आणि अनेक जणांची जर बघितली ना सध्या तरी आता वेगळीच एक दमछाक उडते आहे. विचारा तर काय, कारण की अनेक जण जातात आहे क्रिक रोजवरती, तिथे गेल्यावर जर बघितलं तर पॉईंट्स टेबल बघतात आणि तिथे गेल्यावर कळते की इथं पण हे 399 रुपये मागू लागलं. तर ही देखील मात्र एक वेगळी परेशानीची बाब सध्या तरी प्रेक्षकांसाठी आहे. बट नो वरीज, जे काही समीकरण राहील ते मात्र वेळोवेळी तुमच्या समोर तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील आयोजन समितीच्या माध्यमातून. सलामीची जोडी स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर LB गोरे जे मात्र स्ट्रायकर एंडचा मारा घेतात आहे आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर मॅन विथ द गोल्डन आर्म आनंद बोडरे जे मात्र आपल्याला सलामीला आलेले पाहायला मिळतात आहे. आनंद बोडरे यांच्या अवतीभवती फिरलाय हा संघ. टीम महिंद्रा एंटरप्राइजेस पिलिवचा गोलंदाजी फलंदाजी. चला तर मग काय, उपसरपंच साहेब पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. स्ट्रायकर एंडला LB गोरे. मॅचला होतीये सुरुवात. रन चेसिस ऑन. पहिल्याच बॉलवर खोलव टप्प्याचा बॉल. फिल्डर मात्र आले आणि इकडे काय चमत्कार. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा गिरकी घेतला आणि थोडीशी भुरळ टाकली तिथे फिल्डरला. जोपर्यंत इकडे डीप मिड विकेटला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी स्कोर कार्ड वरती 2 धावा ज्या मात्र इकडे चोरून काढल्या गेलेल्या आहेत. चला श्रीसाई क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर जर बघितलं तर स्वरांजली स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आले आहेत. श्रीसाई संघाचे कर्णधार. आपल्याला विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे. चला श्रीसाई श्रीपूर आणि त्याचबरोबर स्वरांजलीचे आले आहेत. श्रीसाईचे लवकर चला थोडंसं प्लीज, कारण की आपला नियम आहे इनिंग ब्रेक मध्येच आपण प्रत्येक मॅचेसचा टॉस करतोय. रन संख्या 2 रन. ओहो हो, इथे मात्र एवढा काही खासा संपर्क झाला नाही. आला की प्रयत्न चांगला होता. खोलवा टप्प्याचा बॉल आधीच बघितला होता आणि मी तर म्हणेल हा प्रीमिडिटेड फटका होता की काय, कारण की आधीच त्यांचा प्रयत्न होता. हा फटका जर बघितला तर मला डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा आहे. ज्या रीती आपण बघितलं जसा चेंडू आला त्यांनी मात्र बैठकची मुद्रा घेतली. बट उपसरपंच साहेब देखील तेवढे चाणक्य आहेत. त्यांनी मात्र खोलवा टप्प्याचा बॉल टाकला. इथे देखील तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्प्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन दाखवतात आहे. या आधीचा बॉल तुम्ही बघितला ना मंडळी, तर सरळ खोलवा टप्प्याचा टाकला आणि यावेळेस मात्र नक्कीच आपण बघतोय आवाक्याच्या बाहेर ठेवला. तर ही मात्र चांगली गोष्ट उपसरपंच साहेबांच्या माध्यमातून जी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये आतापर्यंत आपण बघतोय फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू. क्या बात है. डीप होणारा चेंडू मात्र तिथे टाकला. मला असं वाटतंय की यष्ट्या देखील थोडक्यात बचावल्याच असतील तिथे बॅटरच्या. पण धाव स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव चोरून तिथे मात्र स्ट्राईक रोटेट जी मात्र करण्यात आली आहे. रनसंख्या मात्र वाढते 3च्या स्कोरवरती. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता, मागच्या पायाचा तिथे वेध घेतला. ऑलमोस्ट जर बघितलं तर ते म्हणतात ना लेझर गाइडेड मिसाईलच तिथे मात्र लॉन्च केली आणि धाव स्वरूपी 1 धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होत असताना 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा. चांगली गोलंदाजी. 2 बॉल बाकी आहेत. यावेळेस बॅटवर काही तेवढा खास बॉल आला नाही. हलक्या हातांनी फक्त मागच्या दिशेने फटका खेळलाय. डीप मिड विकेटला चेंडू. 1 धाव मात्र इथे मिळतीये. श्रीसाई क्रिकेट क्लब श्रीपूर, लास्ट कॉल आहे तुम्हाला हा. टॉस साठी थोडंसं लवकर चला. आले. चला स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेत. नाना लोहार ज्येष्ठ क्रिकेटर यांच्या हस्ते जर बघितलं तर इथे पुढच्या मॅचचा जो आहे तो नाना फाकेचा कौल केला जातोय आणि त्याचबरोबरने आणि वकील साहेबांनाही मी विनंती करतो की आपणही नाणेफेकीच्या कौलसाठी जॉईन व्हायचं आहे. आणि दरम्यान मध्ये काय होत आहे, लाजवाब झेल इकडे मात्र टिपला गेलाय आणि धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये पहिला. मान्यवरांना मात्र नक्कीच मी विनंती करतो आपण नाणेफेकीच्या कौलसाठी उपस्थित व्हायचे, दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे पहिला LB गोरे इथे मात्र बाद होतील आणि पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये होत आहे पूर्ण. रन संख्या मात्र स्कोर कार्ड वरती 1 ओव्हर 4 रन 1 गडी बाद. 1 ऑन दी बोर्ड, 1 विकेट ऑन दी बोर्ड, 4 रन्स आणि पहिलं षटक देखील मात्र इथे पूर्ण होत आहे.
मान्यवरांच्या हस्ते मात्र इथे नाणेफेकीचा कौल आणि यस टॉस जिंकलाय. चला ठीक आहे. इथे श्री साई क्रिकेट क्लब श्रीपूर यांनी मात्र इथे टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून घेतलाय बॉलिंग करायचा निर्णय. ओके, नक्कीच पहिलं षटक पूर्ण होतंय. 4 धावा मात्र स्कोर काढावे लागतील. गोलंदाजी मार्कवर बदल. एक जबरदस्त कदकाठी असणारे गोलंदाज इंद्रजीत सावंत आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना 30 यार्डच्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये थोडासा बदल. एकीकडे जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेग ऑन ठेवले, दुसरीकडे जर बघितलं तर डीप मिड विकेट ऑन ठेवले आणि अशा रीत्या जर बघितलं तर हे षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढच्या दिशेने जाईल. 24 बॉलमध्ये अजूनही आपण बघतोय 53 धावांचं जे मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण राहणार आहे. जबरदस्त सामना सध्याच्या घडीला. पहिलं षटक जर बघितलं तर अतिशय चांगल्यारीत्या राहिलंय, त्यामध्ये एक विकेटही मिळाली आहे आणि धावाही काही खाशा आलेल्या नाहीयेत. चला मॅच ऑन करायचे. 4 धावा स्कोर कार्डवर, 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. ओहो क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर हरकत आणि हरकत मध्येच धाव स्वरूपी इथे मात्र मिळते 1 धावेची बरकत. चांगला चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय रायटी बॅटरला आतमध्ये आला बॉल आणि हलक्या हातांनी दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत खेळाडू चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर बघितलं ना मंडळी तर बांधून ठेवलंय. 7 बॉलमध्ये अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये. आता मात्र थोडासा फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. काऊ कॉर्नरला एक खेळाडू घेतलाय आणि एक डीप मिड विकेटला घेतलाय. रनसंख्या मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय 5 वर 1 आहे. 5 ऑन दी बोर्ड. स्विंग अँड अ मिस. चांगली गोलंदाजी इंद्रजीत सावंत यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आपण आधी चर्चा केली कारण की कदकाठी चांगली आहे. फार हायाम वर्ण जर बघितलं तर चेंडू डिलिव्हर करतात आणि टप्पा पडल्यानंतर एक वेगळाच बाउन्स यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. तर या गोष्टीचं त्यांच्या कौतुक राहीलच की ज्यारीत्या जर बघितलं तर आपल्या कदकाठीचा आपल्या गोलंदाजीमध्ये अतिशय चांगल्यारीत्या वापर करता इंद्रजीत. 5 वरती 1 स्कोर. इथे देखील कानापासनं पुरेपूर शिट्टी वाजवत चेंडू मात्र किपरच्या हातात गेलाय आणि पंचांचा इशारा इथे मात्र येतोय. 1 बाउन्सची वॉर्निंग देखील मात्र गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. जबरदस्त कामगिरी. पहिल्या बॉलवर सिंगल, बट त्याच्यानंतर बॉलर टू किपरचे 2 मारे इंद्रजीत सावंत यांच्या माध्यमातून होतात आहे. 5 वर 1 स्कोर कार्ड. पुढचा चेंडू इथे देखील उभं करून ठेवलंय अक्षरशः बॅटिंग एंडला फलंदाज राशिद यांना, कारण की चेंडू येतोय सरळ कीपर पर्यंत डिलिव्हर होतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. स्कोर कार्ड स्थिर आहे 5 वरती. या षटकात आतापर्यंत फक्त 1. जबरदस्त कामगिरी. 30 यार्डचा काहीच वापर अद्यापही जर बघितलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थात महिंद्रा एंटरप्राइजेस पिलीवला घेऊ दिलेला नाहीये. 2 बॉल बाकी आहेत. इथे मात्र अलॉंग दी कार्पेटचा फटका 1 पेक्षा जास्त नाही मिळणार आणि 1 धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल. काय गोलंदाजी केली आहे. ज्यासाठी इंद्रजीतला सुरुवातीचं षटक देण्यात आलं होतं, नवीन चेंडूने जर बघितले तर जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली होती आणि मी तर म्हणेल आतापर्यंत 5 बॉलमध्ये इंद्रजीतने जिम्मेदारी चांगल्यारीत्या पार पाडली आहे. विकेट मिळालेली नाहीये, नो वरीज, बट त्यांना माहिती आहे 5 ओव्हरची मॅच आहे. डॉट बॉलवरती जास्तीत जास्त भर करणार आहेत आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे आणि रिक्वायर्ड रन रेट मात्र 16+ आहे आता. आणि इथे देखील आणि इकडे काय पंचांचा एक हात मात्र नक्कीच बाहेर निघतोय आणि नो बॉलचा कॉल बाळू सरांच्या माध्यमातून इथे देण्यात येतोय. अवंतरची 1 धाव जुळेल, बट बॅटरसाठी एक चांगली गोष्ट आहे की त्यांना मात्र आता हात खोलण्याची संधी आहे, कारण की 5 बॉलमध्ये आपण बघतोय आतापर्यंत 3 आलेल्या. या बॉलवर जर मोठा फटका आला तर षटकाला मात्र चांगल्यारीत्या कॅपिटलाइज केलं जाऊ शकतं. रनसंख्या 7 रन. 7 for 1. शेवटचा बॉल या षटकातील. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे फटका हवेत आहे, बट फ्री हिटचा बॉल आहे. 1 धाव मात्र मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. फिल्डर आहे तिकडे आणि सुरक्षितरित्या मात्र इकडे 2 धावा ज्या मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 2 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर रनसंख्या झाली आहे 9 रन. 2 ओव्हर 9 रन 1 गडी बाद, जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत 18 आणि मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 48. चला गोलंदाजी करणारा संघ टीम आपल्याला विनंती आहे थोडंसं मात्र वेळ वाचवा आणि लवकरात लवकर मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर लावा, कारण की बघा यानंतर देखील आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आतापर्यंत 6वा सामना हा सुरू आहे आणि अतिशय चांगलं टाइम मॅनेजमेंट सर्वच संघांनी दाखवलंय. अतिशय चांगला खेळ सर्वच संघांनी केलाय. अपेक्षा तुमच्याकडनं देखील आहे की तुम्ही या मॅचमध्ये देखील चांगलं टाइम मॅनेजमेंट दाखवाल. गोलंदाजी मार्कवर मदत केला जाईल आणि पुढच्या षटकात आपण बघतोय अजित गोरे
मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतील. 9 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 9 धावा, 1 गडी बाद. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि राशिद यांच्यासाठी सध्या तरी एकच गोष्ट मनात येते की अद्यापही ही मॅच त्यांच्या दिशेने राहिलेली नाहीये, कारण की गोलंदाजी चांगली केली बट बॅटिंगला आले ना तर आपण बघतोय सरळ जर बघितलं तर चेंडू बॉलर टू कीपर डॉट येत असताना. नक्कीच तसं आता स्वतःच्या तोंडानेच काय तारीफ करावी, बट मुख्य अध्यक्ष सन्माननीय बालाजीजी वाघ साहेब यांच्या माध्यमातून जर बघितलं तर कॉमेंट्रीसाठी 100 रुपयांचा पुरस्कार धन्यवाद असेल. रन संख्या 10 रन, 10 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 16 बॉलमध्ये अजूनही जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी 47 ची गरज. इथे देखील डॉट बॉलवर भर केली जाते आणि मला असं वाटतंय की सोमनाथ भैस 11 पिलीव हे डगआउट मधनच प्लॅन करून आले की आपल्याला फक्त बॉलर टू कीपर गोलंदाजी करायची आहे, डॉट बॉल टाकायचे आहेत. कारण की बघा आतापर्यंत जर बघितलं ना 10 धावा स्कोर कार्डवर आहे, अर्धा डाव पूर्ण झालाय, 15 बॉलमध्ये 47 ची गरज आहे, पण विकेट एकच पडली आहे. इथे देखील स्टिक टू दी बेसिक, स्टिक टू दी प्लॅन्स आणि अजित गोरे वा भाई वा, एक धाव दिली आहे पण ती 22ची आहे. बाकी जर बघितलं तर कोणतीच धाव खर्च केलेली नाहीये. कौतुक करावं लागेल अजित तुमचं. संधी मिळाली आणि संधीचं जर बघितलं तर हा युवा सितारा सोनं करतोय. 2 बॉल निर्णायक आहेत, फलंदाजांना प्रयत्न करावा लागणार आहेत. उडवला डाउन दी ग्राउंड एज स्ट्रेट एज एरो आइए और सामने की तरफ जाइए, सरळ समोरच्या दिशेने. आणि बाळू सरांचा मात्र आपलाच अंदाज समोरच्या दिशेने कळवलाय, त्यांनी चौकार. रन संख्या 14 रन पार. फुलर यांचा बॉल टाकला होता आनंद यांच्यासाठी आणि अंततः का होईना आनंद यांनी प्रहार केलाय. 13 बॉलमध्ये 43 ची गरज आहे. कॅपिटलाइज करावं लागेल प्रत्येक संधीला, जर बघितलं तरी ते डिस्पॅच करावं लागेल. 14 वर 1 स्कोर. इथे देखील फटका हवेत आहे बट फिल्डर जर बघितलं तर चेंडू पर्यंत पोहोचतील मला असं वाटतंय एकच, आणि एका धावेच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल पूर्ण. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 6 धावा एका चौकाराच्या मदतीने या षटकात आल्या. 1 विकेट मात्र इथे पडली. आमचे स्कोरर मोईन आम्हाला कळवतात आहे 3 ओव्हर 15, शेवटचे 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 42 ची गरज. चांगला सामना आतापर्यंत रंगवलाय मी तर म्हणेल, कारण की गोलंदाजी करत असताना देखील आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये 15 मध्ये रोखणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. नक्कीच विकेट मिळालेला नाहीये पण त्यांना माहिती आहे की शेवटचे 12 बॉल 42 या मैदानावर सहजासहजी सोपे नाहीये. तर एक चॅलेंजिंग टास्क आतापर्यंत सोमनाथ भैस 11 पिलीव या संघाने चांगल्यारीत्या पार पाडलाय. चला गोलंदाजी मार्कवर उपसरपंच साहेब आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील. शेवटचे 12-42. इथे काय नक्कीच आपण बघतोय धावस्वरूपी जर बघितलं तर व्हाईट बॉल पंच बुर्ला सर यांच्या माध्यमातून कळवला जातोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र इथे एक धाव जुडेल. बेसिकली आपण बघतोय की या 6च प्लॅन झालेला असावा डगआउट मध्ये, कारण की प्रत्येक गोलंदाजाने जर बघितलं ना तर वाईड लाईनला पकडूनच गोलंदाजी केली या मंडळी या डावात. 16 वर 1 स्कोर. फुलरल्यांचा बॉल. इकडे मात्र इंद्रजीत लॉंग अँड स्ट्रॉंग आपल्या पायांनी मात्र चेंडू पर्यंत मार्गक्रमण करतात आहे. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा मात्र इथे मिळताना पाहायला मिळतील. रनसंख्या मात्र 2 धावांच्या मदतीने पुढे जाते. 16 धावा मात्र स्कोर काढू लागतात आहे. 11 बॉलमध्ये 39चं समीकरण आहे. अजूनही सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर 6 षटकार इथे जर आले तर काही मैदानाच्या आतमध्ये चमत्कार होईल. अन्यथा सोमनाथ भैस 11 पिलीव मॅच मध्ये जर बघितलं तर आपलं वर्चस्व निर्माण करताय समोरच्या दिशेने. इथे देखील इंद्रजीतलाच बिझी ठेवलंय आणि चेंडू मात्र आपण बघतोय तोपर्यंत अडवला जाईल. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. फलंदाजांना समजावं लागेल सिंगल डबलने मला नाही वाटत इथे काही फरक पडेल, कारण की सोमनाथ भैस 11 पिलीवचा संघ म्हणेल सिंगल डबल येऊ द्या काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त मोठे फटके आपल्याला थांबवायचे आहेत. तर ही गोष्ट महिंद्रा एंटरप्राइजेसच्या बॅटरला समजणं गरजेचं आहे की मोठे फटके जर आले तरच या मॅच मध्ये काही ना काही चुरस निर्माण होईल. अन्यथा उपसरपंच साहेबांचा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पकड बनवून बसलाय. ओहो हो 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 क्या बात है. पुरेपूर खांद्याचा जोर त्या चेंडूवरती झोकून दिला. या आधीचे चेंडू आपण बघितलं गतीमध्ये परिवर्तन, पण मला असं वाटतंय त्यांच्या स्पेलचा हा सर्वात वेगात टाकलेला चेंडू असेल. गुड लेंथ वर्ण जर बघितला तर अतिशय वेगात कीपरच्या हातात गेला आणि एक डॉट बॉल जर बघितला तर मॅच मधनं बाहेर काढत चाललाय टीम महिंद्रा एंटरप्राइजेस पिलीवला. जबरदस्त कामगिरी.
इथे काय, क्या बात आहे. अंततः का होईना इथे मात्र मोठ्या फटक्यांची सुरुवात झाली आहे आणि पंच वरुण बुर्ला यांचा इशारा मात्र इथे षटकाराचा येतोय. रडार मध्ये होता हा बॉल आणि आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका सरळ मात्र डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अशा प्रकारचे फटके पाहिजे. 8 बॉल मध्ये 32 धावा आहेत आणि असंही नाहीये की कधी 8 बॉल मध्ये 32 बनलेल्या नाहीयेत. फक्त तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. षटकार तर आला इथे एक, अजूनही जर बघितलं तर 2 बॉल यायचे बाकी आहेत. तर चला वेळ मात्र वाचवा आणि मॅच मात्र ऑन करा. 8 बॉल मध्ये 32 ची गरज. 2 बॉल मध्ये जर 2 चांगले फटके आले तर शेवटच्या षटकात मजा येईल या मॅच मध्ये. इथे देखील पायावर टाकण्याचा प्रयत्न होता बट खेळाडू खिलाडी के मस्तक पे दस्तक. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगची सीमारेषा निवडली आहे आणि चेंडू मात्र बघा किती लांबवर मार्गक्रमण करून गेलाय. फार लांबवर पसार झालाय हा बॉल. चौकाराच्या मदतीने रणसंख्या, रोल बॉल द्यायचा आहे, रोल बॉल पूर्व. चौकाराच्या मदतीने रणसंख्या मात्र वाढेल आणि धावा स्वरूपी आपण बघतोय की 29 धावा आता मात्र स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. राशीदच्या बॅटमधनं 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलेला आहे आणि राशीदने 9 बॉल मध्ये 11 बनवल्यात. मागच्या 2 बॉल मध्ये 10 आल्यात. म्हणजे इतर 6 बॉल जर बघितला तर त्यांना काही यश मिळालेलं नाहीये. पण आता राशीद म्हणतात आहे की बघूयात 7 बॉल मध्ये काय साथ मिळतीये आणि 7 बॉल मध्ये आपण काय प्रयत्न करतोय. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. 28 ची गरज आहे. चला मंडळी, शेवटचा बॉल आहे षटकातील. 7 बॉल 28. यावेळेस मात्र यावेळेस चुका आणि स्कोर कार्ड वरती वाईड +4 तब्बल 5 धावांचा मुका. स्कोर कार्ड वर जर बघितलं तर आता धुमाकूळ घातला गेलाय आणि मॅच मध्ये आता मात्र महिंद्रा एंटरप्राइजेस पिलीव वापस येत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. कारण की मागच्या ऑलमोस्ट तुम्ही जर बघितलं ना तर 6-4, आता जर बघितलं तर ह्या 5 धावा तर ऑलमोस्ट फार धावा लुटल्या गेलेल्या आहेत मागच्या 2 बॉल मध्येच. हा शेवटचा बॉल निर्णायक आहे. 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. काय होतंय काय नाही, जबरदस्त मॅच. सध्याच्या घडीला आमदार चषकाचा थ्रिलर टाइम हा मात्र ऑन आहे. कारण की गेले 2 सामने आपण बघितलंय काय रोमांच पाहायला मिळालाय आणि याही मॅच मध्ये जर बघितलं तर रोमांच सर चढून बोलतोय. 7 बॉल 23. इथे आपटलाय बॉल आणि वाह, मॅचची चुरस काही थांबायचं नाव घेत नाहीये. आणि आता जर बघितलं तर महिंद्रा एंटरप्राइजेसच्या डगआउट मधनं देखील टाळ्यांचा आवाज येऊ लागलेला आहे. कारण की त्यांनाही विश्वास आहे की मॅच अजून संपलेली नाहीये. इथून मात्र आपण उलटफेर करू शकतो. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव जुळतीये आणि यस 1 बाउन्सची देखील वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून गोलंदाजांना दिली जाते. जबरदस्त सामना, जबरदस्त मॅच, पैसा वसूल मनोरंजन. आमदार चषक, वेळापूर, माळशिरस. 35-1. शेवटचे 7 बॉल 22 ची गरज. शेवटच्या बॉलला यावेळेस मात्र चांगल्यारीत्या हाताळलाय. हालाकी डीप मिड विकेट वरनं खेळाडू येतात, चेंडूला अडवतात, डायरेक्ट हिट नाही. 2 धावा मात्र इकडे चोरून काढण्यात यश मिळेल आणि जातीय मॅच आता शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे 6 बॉल आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर तब्बल 20 धावांची गरज. इथे मात्र 22 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आपण आधीच बोललो क्रिकेटमध्ये असं नाहीये की कधी 12-42 चेस नाही झाले. बघा त्या ओव्हरमध्ये 22 आले, आता शेवटच्या 6 बॉलला 20 राहिलेत. तर थोडंसं टप्प्यात खेळले तिथे खेळाडू. आता बघूयात काय होईल आणि काय नाही. शेवटचे 6 बॉल 20 ची गरज. चला टीम सोमनाथ भाईस 11 पिलीव. गोलंदाज मात्र लवकर गोलंदाजी मार्कवर लावायचा आहे. शेवटच्या 6 बॉल वरती आलाय सामना. मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 20 धावांची गरज आहे. 3 मिनिटं जर बघितलं तर राहिलेत तुमचे या डावाचे. तर प्लीज जेवढा आपण वेळ वाचवाल तेवढा तुम्हाला फायदा आहे. अन्यथा जर बघितलं तर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये तिथे तुम्हाला बदलाव करावा लागेलच. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. नवीन गोलंदाज नक्कीच कोणता लावला जातोय या शेवटच्या षटकासाठी. कारण की 6 बॉल मध्ये 20चं समीकरण. ऑप्शन्स भरपूर आहेत बट कोणत्या ऑप्शनला कसं वापरलं जाईल हेही बघण्यालायक राहील. चला तर मग काय, एक रोलर कोस्टर राईड, एक रोमांचक राईड सध्याच्या घडीला सुरू होतीये. पिलीव वर्सेस पिलीवच्या लढाईमध्ये कोणता संघ मात्र हिच्या विजयी पताका फैरवतोय हे देखील बघण्यालायक राहील. कारण की शेवटच्या षटकात ही मॅच, शेवटच्या 6 बॉलवर ही मॅच. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर फलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर कार्तिक. शेवटच्या षटकाचा पहिला बॉल आणि इकडे काय, इंद्रजीत 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 ये कैच छोड़ा या मैच छोड़ा है भैया, ये तो आने वाला वक्त बताएगा. बट मला असं वाटतंय बहुतेक नो बॉल. आता इकडे काय, पंचांनी जर बघितलं तर इकडे कळवलंय ओव्हर स्टेपिंगचा हा चेंडू मात्र नो आहे.
आणि यस बॉलिंग करणाऱ्या संघाने ओव्हर स्टेपिंगच्या रिगार्डमध्ये रिव्ह्यू घेतलाय. तर तिसरे पंच मात्र इथे ओव्हर स्टेपिंगच्या रिगार्डमध्ये जी काही शहानिशा आहे ती मात्र करतील. बट खूप काही घडलंय मंडळी. 12-42चा मॅच होता. एक वेळेस असं वाटलं की मॅच पुरेपूर फिरली आहे टीम सोमनाथ भैस 11 पिलीवच्या दिशेने. बट त्याच्यानंतर तो षटकार आला, त्याच्यानंतर तो चौकार आला, त्याच्यानंतर तो वाईडचा पंजा आला, त्याच्यानंतर त्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि या पहिल्या बॉलवर नो बॉल इथे मात्र कळवला जातोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तर झेलही जरी झाला असता तरी तो चेंडू असाही नोच होता. तर पंचांनी मात्र इथे कळवलाय की हा चेंडू नो आहे. तर धावा देखील मी ते मात्र जुडतील आणि धावा तर जुडतीलच, बट त्याचबरोबरने शेवटच्या षटकात पहिल्या बॉलवर फ्री हिट देखील पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 17ची गरज आहे. मॅच मात्र आता बरोबरीत आली आहे. 50-50 सामना, पिलीव वर्सेस पिलीवचा सामना. फ्री हिटचा बॉल इकडे मात्र आनंद बोडरे यांच्यासाठी. कार्तिक गोलंदाजी मार्कवर. चला वेळ मात्र वाचवा. 6 बॉल 17 फ्री हिट. फुलाल्यांचा बॉल इथे मात्र या चेंडूला कन्वर्ट करू शकलेला नाही. डीप मिड विकेटला हालाकी फिल्डर आहेत. सटीक थ्रो, चांगला थ्रो आणि इकडे काय डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकर एंडला. आणि नॉन स्ट्रायकर एंडला होतं कोण? आनंद बोडरे यांना मात्र इथे परतावं लागतंय. तर स्ट्राईक बॅटर मात्र आपण बघतोय इथे मात्र जे खेळाडू चांगले कनेक्ट करत होते तेही बाद होतात आहे. आनंद बोडरे एक सेट बॅटर मात्र बाद होतील. बट दोन्ही थ्रोचं मी कौतुक करेल. एक जो थ्रो डीप मिड विकेटवरनं सरळ कीपर पर्यंत गेला आणि कीपरचा तो थ्रो जो त्यांनी यष्टॅन पर्यंत मारला. तर नो डाऊट सध्या तरी जर बघितलं तर एक विकेट येते पण याचबरोबर एक धावही येते. आणि शेवटचे जर बघितलं तर 5 बॉल 16ची गरज आहे. इथे 2 षटकार 1 चौकारही काम करून जाईल, 4 चौकारही काम करून जातील. बट असे सामने बघण्यासाठी जर बघितलं ना हे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येतात. हे असे सामने बघण्यासाठी प्रेक्षक जर बघितलं तर आपले सगळे काम धंदे सोडून मैदानाच्या आतमध्ये आपली हजेरी लावतात. आणि म्हणावं लागेल की वेळापूर आमदार चषक माळशिरस तालुका प्रीमियर लीग मध्ये असे सामने तुम्हाला येणाऱ्या 4 ते 5 दिवस कंटिन्यू पाहायला मिळणार आहे. क्रिकेटची मनोरंजनाची पर्वणी सध्या तरी सुरू आहे वेळापूरच्या या पालखी तळाच्या मैदानावरती. 41 वर 2 स्कोर, 5 बॉल मध्ये 16ची गरज. काय मनोरंजन, काय तो सामना आणि काय तो रोमांच. आणि यस दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर ओहो इकडे फटका हवेत आहे आणि इकडे मात्र काय सरळ मात्र लगांची आठवण करून दिली आहे या झेलने. बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र हा झेल घेतला आणि षटकार आलाय. काय मॅच सुरू आहे आणि बघा आपण आमदार साहेबांची उपस्थिती देखील मात्र आता आपल्याला इथे लाभते या मॅच साठी. कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे. आणि या रोमांचक मॅच मध्ये साहेबांचं देखील आगमन. शेवटचे 4 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. पैसा वसूल मनोरंजन. गोलंदाज मॅच सोडायला तयार नाहीये, फलंदाज मॅच सोडायला तयार नाहीये. कार्तिक की राशीद 4 बॉल 10. इथे देखील कनेक्शन फसलंय. फिल्डर मात्र येतात आहे चेंडूच्या खाली आणि इकडे झेल ड्रॉप. धाव स्वरूपी जर बघितलं तर 2 धावा. ओहो डायरेक्ट हिट. बट तिथे मात्र पंचांनी कळवलंय की 2 धावा इथे मात्र मिळणार. या 2 धावेच्या मदतीने रणसंख्या मात्र पुढच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण बघतोय 49 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 49 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2 विकेट्स. कमालीची मॅच, कमालीचा सामना. आमदार चषक वेळापूर सध्याच्या घडीला जर बघितलं तर एका इंटरेस्टिंग मोडवर आहे, एका रोमांचक मोडवर आहे. कारण की सामने जर बघितले तर अतिशय चुरशीचे होतात आहे. आयोजकांनी घेतलेली या स्पर्धेसाठी मेहनत का घेतली आहे तर अशा प्रकारच्या सामन्यांसाठी घेतली आहे, अशा प्रकारच्या मनोरंजनासाठी घेतली आहे. शेवटचे जर बघितलं तर बॉल बाकी आहेत आता 3. मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 8. काय सामना पाहायला मिळाला आहे. फुल ऑन एंटरटेनमेंट. 3 बॉल 8. ओहो हो हो हो. यावेळेस मात्र इथे डॉट बॉल येत असताना काय चेंडू टाकला, चांगला चेंडू. आला की त्याला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बट डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाते. 2 बॉल मध्ये जर बघितलं तर मॅच जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज आहे. बॅटरच्या हातात बॅट नाहीये, विजयाची किल्ली आहे. गोलंदाजाच्या हातात चेंडू नाहीये, विजयाची किल्ली आहे. 2 बॉल 8. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फिल्डर डाऊन दी बॉल आणि अंततः का होईना इथे मात्र झेल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. फलंदाज मात्र राहतील बाद. दरम्यानच्या काळामध्ये युवा नेते
जीवन भैया जानकर साहेब यांचं देखील मात्र इथे आगमन होत आहे आणि जीवन भैया जानकर यांचं देखील मात्र इथे आयोजन समितीकडनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि अभि तळे यांनी पहिला झेललाय त्यासाठी रोहित देशमुख सर यांच्याकडनं एक खास विशेष पारितोषिक देखील त्यांच्यासाठी राहणार आहे. चला शेवटचा बॉल आहे मॅच जिंकण्यासाठी. जर बघितलं तर आपण बघतोय एक बॉल 8चं समीकरण आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. आणि इथे काय शेवटचा चेंडू होतोय डॉट आणि सोमनाथ भैस 11 एक धाव आली आहे. एक धाव मात्र तिकडे काढली गेली आहे आणि एक धावेच्या मदतीने जर बघितलं तर सामना इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल आणि सामना जर बघितला तर इथे नावावरती जाईल. तर त्यासाठी जर बघितलं तर शुभेच्छा असतील टीम सोमनाथ भैस 11 पिलीव या संघाला. चला ऑल द बेस्ट. आणि पुढच्या मॅचच्या दिशेने आपण वळतोय आणि जसा पुढचा मॅच सुरू होईल आपल्यासोबत जुळतील आमचे साथी समालोचक मित्र आदरणीय व्हॉइस ऑफ श्रीगोंदा अभिजितजी राऊत सर.